नमस्कार साई भक्तांनो. आज आपण श्री साई सच्चरित्रातील 12व्या अध्यायाचा प्रवास करणार आहोत. मागील भागात आपण 11व्या अध्यायाचा महिमा पाहिला. 12व्या अध्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे संतांचे अंतर्मन. बाबा आपल्या भक्तांच्या मनातले विचार कसे ओळखायचे आणि त्यांना त्यांच्याच आराध्य दैवताच्या रूपात कसे दर्शन द्यायचे हे आज आपण पाहणार आहोत. चला या अद्भुत लीलेत हरवून जाऊया. नाशिकचे एक कट्टर कर्मठ ब्राह्मण मुळे शास्त्री बाबांच्या दर्शनाला आले. मुळे शास्त्रींचे गुरु होते घोलप स्वामी. शास्त्रींना वाटले, मी तर संन्याशांचा शिष्य, मग या मशिदीत बसलेल्या फकीराला नमस्कार कसा करू. ते लांबच उभे राहिले. पण तेवढ्यात एक चमत्कार झाला. बाबांनी त्यांना जवळ बोलावले. शास्त्रींनी जेव्हा मशिदीत पाहिले तेव्हा त्यांना तिथे साईबाबा नाही तर चक्क त्यांचे दिवंगत घोलप स्वामी बसलेले दिसले. शास्त्रीचे डोळे पाणावले. त्यांनी धावत जाऊन बाबांच्या चरणी लोणन घेतले. यावरून बाबांनी सिद्ध केले की सबका मालिक एक आणि सर्व संत एकाच चैतन्याचे रूप आहेत. असाच एक अनुभव डॉक्टर पंडितांचा आहे. बाबांच्या कपाळावर कोणीही गंध लावत नसे, फक्त म्हाळसापतीच पूजा करत. पण डॉक्टर पंडित जेव्हा आले त्यांनी बाबांच्या कपाळावर खुशाल त्रिपुंड म्हणजे 3 रेघांचे गंध लावले. सर्वांना वाटले बाबा आता रागवतील, पण बनवा शांत बसून राहिले. नंतर जेव्हा विचारले तेव्हा बाबा म्हणाले, पंडितांनी मला त्यांच्या गुरुच्या रूपात पाहिले, मग मी त्याला कसे अडवणार. भक्तांची जशी भावना तसे बाबांचे रूप. याच अध्यायात आपण पाहिले की बाबांनी निमोणकरांना त्यांच्या मुलाच्या आजारपणात धीर दिला आणि काका महाजनींना त्यांच्या कामासाठी वेळेवर मुंबईला पाठवले. बाबांचे प्रत्येक पाऊल हे भक्तांच्या कल्याणासाठी असायचे, मग ती बाबांची आज्ञा असे वा त्यांनी दिलेला उपदेश. मित्रांनो, 12वा अध्याय आपल्याला शिकवतो की संतांच्या चरणी शंका सोडून पूर्णपणे शरण जावे. तुम्हाला बाबांचा कोणता चमत्कार सर्वात जास्त आवडला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.